प्रहार संघटनेचे आंदोलन म्हटले की जरा इतर संघटनेपेक्षा हे आंदोलन वेगळे असते। अन्यायावर वार, न्यायासाठी प्रहार या ब्रीद वाक्यावर प्रहार संघटनेची स्थापना झाली आहे। अशाच प्रकारे मंगळवेढा येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे विविध मागण्यासाठी टॉवरवरती चढून आंदोलन करण्यात आले। एकनाथ मामा आमचे प्रश्न सोडव, आमच्या हक्काचा आम्हाला दे म्हणत प्रहार जनशक्ती पक्षाकडून विविध मागण्यासाठी तहसील कार्यालय आवारात कोर्टासमोर असणाऱ्या टॉवरचा ताबा घेत आंदोलन सुरू करण्यात आले आहे। नंदेश्वर येथील महिला सौ स्वाती गरंडे या घराकडे जाण्यासाठी रस्ता द्या म्हणून 4 वर्ष झाले पंचायत समितीकडे हेलपाटे घालतात। 2 बीडीओ तसेच ग्रामसेवक यांच्या बदल्या झाल्या तरी अजून त्यांना रस्ता मिळालेला नाही। मंजूर झालेलं घरकुल अजूनही अर्धवट राहिलं आहे। त्या घरासाठी तेथे नेण्यासाठी साहित्य नेण्यासाठी तेथे रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी वारंवार मंगळवेढा प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी यांनी आपली प्रहार टीम घेत बऱ्याच वेळा आंदोलन केले तरी देखील प्रशासनाला घाम फुटलेला नाही। शासनाने काढलेल्या परिपत्रकात केराची टोपली दाखवत मनमानी कारभार करणाऱ्या दूध संस्थांवर कारवाई करण्यात यावी, तसेच 30 रुपये दर व 5 रुपये अनुदान देण्याचे जे परिपत्रक काढण्यात आले आहे ते कायम करावे। विमा कंपनीकडून तूर उत्पादकांची करण्यात आलेली लूट तात्काळ थांबवावी, तसेच त्यांनी भरलेल्या विम्याच्या रकमेप्रमाणे त्यांना विमा देण्यात यावा। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या रस्त्यावर जे खड्डे पडले आहेत ते खड्डे तात्काळ बुजवून घ्यावे। जमिनीची खरेदी विक्री करत असताना 3 वर्षाची पीक पाण्याची अट लावून शेतकऱ्यांची होत असलेली आर्थिक पिळवणूक थांबवावी, तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांचा 4 महिने झाले अजून भरपाई मिळालेली नाही, त्यांना त्वरित भरपाई मिळावी। यावर अशा विविध मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष राजकुमार स्वामी यांच्या वतीने मंगळवेढा येथे टॉवरवरती चढून हे आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत टॉवरवरून खाली उतरणार नाही असा पवित्रा स्वामी यांनी घेतला आहे। नमस्कार, मी राजकुमार स्वामी, प्रहार तालुकाध्यक्ष मंगळवेढा। या ठिकाणी मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी नागरिकांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नासंदर्भात प्रशासनाला अनेक वेळा निवेदन दिलेत, परंतु प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याने या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मामाने या ठिकाणी विनंती करतोय की एकनाथ मामा आमचे प्रश्न सोडवा, आमच्या हक्काचा आम्हाला द्या, अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करतोय। जर आमच्या या ठिकाणी मागण्या मान्य नाही झाल्या तर या टॉवरवरती थांबून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत या टॉवरवरती थांबून या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करण्याचा या ठिकाणी इशारा देतोय। आमच्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या या आहेत की नंदेश्वर येथील स्वाती गरंडे यांच्या घरासमोर यांच्या घराकडे जाणारा रस्ता जो आहे तो अडवण्यात आलेला आहे। त्यामुळं स्वाती गरंडे यांनी अनेक वेळा गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारलेत, परंतु 4 वर्ष हेलपाटे मारून देखील या ठिकाणी त्यांना रस्ता मिळालेला नाही। 2 बीडीओ 2 ग्रामसेवक बदलून गेले तरी देखील आज तागायत त्यांना रस्ता मिळालेला नाही। त्यामुळं आज माननीय एकनाथ मामाला माझी विनंती आहे की तुम्ही लाडकी बहीण योजना आणली, 1500 रुपयाचं तुम्ही जे आम्हाला 1500 रुपये देत आहे ते 1500 रुपये देण्यापेक्षा आम्हाला रस्ता द्या। आमच्या जे काही समस्या आहेत ते समस्या मिटवण्याचा आम्ही या ठिकाणी विनंती तुम्हाला करतोय। याचबरोबर मंगळवेढा तालुक्यातील दूध उत्पादक असतील त्या दूध उत्पादकांना या ठिकाणी जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्याचं अनुदान या ठिकाणी देण्यात आलेलं नाही। ते अनुदान देण्याची मागणी या ठिकाणी प्रशासनाकडे आम्ही या ठिकाणी करत आहे। त्याचबरोबर सोनाई, हॅटसन आणि डोडला या डेअरीकडून दूध उत्पादकांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक झालेली आहे। त्या लोकांना त्या डेअरीवाल्यांनी जे काही दूध उत्पादक आहेत त्यांची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पिळवणूक केलेली आहे, त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। त्याचबरोबर शासनानं जो काही GR काढलेला आहे 30 रुपये दर आणि 5 रुपयाचं अनुदान आहे तो जो GR आहे तो कायमस्वरूपी करण्याची या ठिकाणी मागणी करतोय। याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंगळवेढा तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे रस्ते करण्यात आले, परंतु त्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत, ते खड्डे भरून घेण्याची मागणी या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करतोय। याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांची घरांची पडझड झालेली आहे, काही जणांची गुरं या ठिकाणी मयत झालेली आहेत। त्या गुरांची मयत झालेल्या शेतकऱ्यांना आज तागायत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मदत करण्यात आलेली नाही। दत्ता मोरे म्हणून एक बोराळा गावचे नागरिक आहेत, त्या शेतकऱ्याला आज तागायत 4 महिने झाले कुठल्याही प्रकारची भरपाई देण्यात आलेली नाही। मी या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की लवकरात लवकर त्यांना
जी काही जे काही आंदोलन आहे, जी काही भरपाई आहे ती लवकर देण्यात यावी अशी या ठिकाणी मागणी करतोय। अशा प्रकारच्या मागण्या या ठिकाणी जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील अशा प्रकारचा इशारा या ठिकाणी देतो। जय हिंद, जय प्रहार।